सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही पनवेल महानगरपालिकेच्या अन्यायकारक, अवास्तव व जनतेच्या दिशाभूल करणाऱ्या मालमत्ता कर वसुली विरोधात शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाविकास आघाडीचे घटक पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, सामाजिक संघटना व विविध फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पनवेल येथून पनवेल महानगरपालिका कार्यालयावर पोलखोल धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। पनवेल महानगरपालिकेने नुकतीच शास्ती माफी जाहीर केल्याने पनवेलमध्ये देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारचे आभार मानणारे बॅनर लावण्यात आले होते। मात्र प्रत्यक्षात शास्ती माफीचे गाजर दाखवून मालमत्ता करावर व्याज लावून अधिकचे पैसे पनवेलकर नागरिकांकडून लुबाडले जात असल्याचा आरोप करत पहिल्या 5 वर्षांचा मालमत्ता कर माफ करण्यात यावा, तसेच ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईप्रमाणे गावठाणातील दराप्रमाणे मालमत्ता कर आकारण्यात यावा, या मागणीसाठी पनवेल महानगरपालिकेवर हा पोलखोल धडक मोर्चा असणार असल्याची माहिती आमदार बाळाराम पाटील यांनी देऊन या मोर्चात पनवेलकर करदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील केले आहे। महाविकास आघाडी, मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आमच्या सोबतीनं गेले 4.5-5 वर्ष या विषयावर काम करणाऱ्या साऱ्या सामाजिक संघटना यांच्या वतीनं या ठिकाणी उद्या पनवेल महानगरपालिकेवर शास्ती माफीच्या बहाण्यानं व्याजासहित नागरिकांकडून पूर्ण कर वसुलीचा जो गोरख धंदा या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चालू झालेला आहे, त्याला विरोध करण्यासाठी आणि पनवेलवासियांची जी मागणी आहे की आम्हाला शास्ती मान्य नाही, आम्हाला करामध्ये माफी हवी आहे, त्या मागणीसाठी उद्या 10:30 वाजता आश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जमून तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा लाईनाळी मार्गे पनवेल महानगरपालिकेच्या कार्यालयावर जाणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या ह्या मागण्या विशेषतः शास्ती माफीच्या नावाखाली व्याजासह कर वसुलीचा जो गोरखधंदा महापालिकेनं चालू केलेला आहे, तर त्या विषयामध्ये पनवेलकरांची जी मागणी आहे की जी कर रचना केलेली आहे त्याच्यामध्ये आम्हाला सवलत हवी आहे, जी 2017च्या जाहीरनाम्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलेली होती, जी भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये 2017 साली होती। महाविकास आघाडी म्हणून आज आम्ही आणि सामाजिक संघटना आमच्या 2017च्या भूमिकेवर ठाम आहोत की पनवेलवासियांना करामध्ये फेररचना करून दिलासा मिळाला पाहिजे, पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी मंडळी मात्र या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून जो जुलमी कर या ठिकाणी पनवेलकरांवर लादलेला आहे तो तर वसूल करतेच, पण शास्ती माफीच्या नावाखाली त्याच्यावर परवापर्यंत म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत 10% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 25% व्याज भरा सांगते, तदनंतरच्या 15 दिवसामध्ये 50% व्याज भरा सांगते आणि त्यानंतर 75% व्याज भरा सांगते। म्हणजे
जाहीरनाम्यामध्ये कबूल करायचं की 5 वर्ष आम्ही पनवेलकरांना करामध्ये दिलासा मिळवून देऊ, करवाढ लावणार नाही, आणि प्रत्यक्षात वारेमाप करवाढ करून उलटा त्याच्यावर 10% ते 75% पर्यंत पठाणी व्याज वसूल करायचं, आणि तेवढं करून 20/40च्या बॅनरवर धन्यवाद देवा भाऊ, धन्यवाद महाराष्ट्र सरकार, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब, धन्यवाद महाराष्ट्र शासन म्हणून व्याज भरणाऱ्या माणसालाही त्यांचा आभार मानायला लावायचं. हा अतिशय जनतेच्या भावनांशी खेळणारा क्रूर धंदा आहे. या विरोधात हा मोर्चा अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बाबासाहेबांना अभिवादन करून तिथून लाईन आळी मार्गे महापालिकेच्या कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे, आणि महापालिकेच्या आयुक्तांच्या माध्यमातून त्यांच्या मार्फत पनवेलकरांची जी मागणी आहे ती मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आम्ही या मोर्चामध्ये. गेले 8 दिवस ह्या मोर्चाच्या तयारीसाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे नेते, सर्व सामाजिक संघटनांचे नेते, त्याच सोबतीनं आमच्या सोबत असणारे बहुजन समाज पार्टी, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या साऱ्यांचे नेते मंडळी जागोजागी जाऊन जनतेची या ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी बैठका घेत आहेत, आणि या बैठकांना जनतेचा अतिशय चांगला पाठिंबा मिळतोय. ह्या उद्याच्या मोर्चाला आपल्या माध्यमातून चांगली प्रसिद्धी द्यावी. आमचं जे म्हणणं आहे ते आपण आपल्या प्रतिष्ठित माध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचवावं अशी विनंती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलावलेलं आहे. आपण स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो, आणि निश्चितपणानं सातत्यानं आपण आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य करत आलेलं आहात तसंच सहकार्य याबाबत देखील आपण कराल असा विश्वास व्यक्त करून मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो. आणि लावलेल्या जुलमी कर, दुहेरी कर त्याच्या विरोधात आम्ही जो उद्याचा मोर्चा आम्ही सर्वपक्षीय महाविकास आघाडी करतोय, त्याच्यातून विस्तारित असं बोलण्यासारखं भरपूर काय आहे, परंतु थोडक्यात आपणाला मी माहिती देतोय. त्या नवीन मुंबईमध्ये जे आहे 2 रूम किचन आहे, 15वा फ्लोअर आहे, त्याचा टॅक्स आहे 5,322 रुपये. कलंबोलीमध्ये 12वा फ्लोअर आहे, त्याची किंमत 80 लाख, त्याचा टॅक्स आहे 7,705. त्यांनी जिन्यावर पण कर लावला आहे. नवीन मुंबईमध्ये जिन्यावर कर लावलेला नाही. त्यांनी पार्किंगवर कर लावलेला आहे, नवीन मुंबईमध्ये कर लावलेला नाही. नवीन मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराला करमाफी आहे, ठाण्यामध्ये करमाफी आहे, मुंबईमध्ये करमाफी आहे. मुंबईमध्ये 500 चौरस फूट घराची किंमत आहे 2 ते 2.5 कोटी. कलंबोलीमध्ये पनवेलमध्ये किंमत आहे 10, 15, 20, 25, 30 लाखापर्यंत. आम्हाला करमाफी नाही, तिकडे करमाफी आहे. का तर तिकडे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यानं ते सगळं नगरपालिका महापालिका पाहिजे. अशा रीतीने हा जुलमी कर लावलेला आहे. 2018 पासून आम्ही लढतोय का हा जो कर लावला की लोक जुमानणार नाही आहेत. आता त्या शास्तीच्या मार्फत गाजरं दाखवतात, ते एकी बाजूने शिंदेगड गाजरं दाखवते का आम्ही माफ केला, एका बाजूने भारतीय जनता पार्टीचे बॅनर्स लावलेत का लोकांना संभ्रमावस्थेत ठेवली आहे. त्यांनी जसं दाखवलं लोक कर भरायला गेली, लोकांना वाटलं का करात माफी आहे, पण यांनी शास्तीचं जे गाजर दाखवले ते लोकांच्या समजण्या पलीकडचं झालेलं आहे. त्यामुळे बरेचसे जर आपण बघितलं असेल ते भरलं
का भरलं तर त्यांना वाटलं करात माफी मिळेल. अशा या जुलमी कराच्या विरोधात आम्ही उद्या मोर्चा ठेवलेला आहे. आपण बहुसंख्येने आलात, तुमचा आभार. आणि आता माझे मित्र काही अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.